शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुम्हा सर्वांचा आवडतीचा कृषी सल्लागार कृष्णा मधुकरावाले. मागील काही वांग्या पिकावरती सर्वात मोठी समस्या म्हणजे लाल कोळी. आणि आपल्या यूट्यूब पेजवरती ज्या काही लाल कोळीसाठी नियंत्रणासाठी ज्या व्हिडिओ टाकलेले आहे त्यामधले जर व्यवस्थित जर वापर जर योग्य वेळी जर तुम्ही केला तर निश्चितचपणे लाल कोळी आपल्या नियंत्रणात येऊ शकतो. आता मागे आपण ह्या प्लॉटवरती पूर्णपणे लाल कोळी होता. आत्ता नीट बघितलं आपण व्यवस्थित तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लाल कोळी दिसणार नाही. लाल कोळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात झालेला होता पण आत्ता पूर्णपणे कवर केलेला आहे. पण त्या लाल कोळीमुळे जी काही फळांची किंवा फ्रूटवरती जे लस्टर होतं ते निश्चितचपणे आपल्याला कमी झालेलं इथं मात्र दिसतं. त्यामुळे स्प्रे मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असत्या. डिसीज येण्यापूर्वी त्याचे जर सिम्पटम्स आपल्याला थोडेफार दिसायला सुरुवात झालेली जर असेल तर त्याची योग्य वेळी तुम्हाला स्प्रे घेणं फार गरजेचं असतो. जर योग्य वेळी तुमच्याकडून फवारणी जर गेली नाही तर तुम्हाला असे सिम्पटम्स मोठ्या प्रमाणात दिसायला भेटतात. थ्रिप्सचा देखील आत्ता अटॅक आहे पण लाल कोळी आपण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कवर झालेला आहे. लाल कोळीच्या अटॅकमुळेच पूर्णपणे झाडाची जी काही किंवा फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी होण्यासाठी जे काही पानामध्ये अन्नद्रव तयार व्हायचे ते लाल कोळीने मागील काही दिवसामध्ये पूर्णपणे ओढून घेतले. पण प्लॉट आता इथं पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य मॅनेजमेंट जर झालं नाही तर निश्चितचपणे अशा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ती काळजी घेत चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद.